श्रीरामपूर शहरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत, आरोग्य शिबिरासह चोख पोलीस बंदोबस्त। श्रीरामपूर आषाढी वारीच्या पावन निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे श्रीरामपूर शहरात आगमन होताच वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले। पालखी शहरात दाखल होताच सर्वत्र ज्ञानोबा तुकाराम जय जय रामकृष्ण हरीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंगाच्या सुरवटीत आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते। यावेळी वारकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पालखीचे दर्शन घेतले। महिलांनी फुलांची उधळण करत तसेच आरती करून पालखीचे स्वागत केले। शहरातील विविध संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल वडाळा महादेव श्रीरामपूर यांच्या वतीने मुक्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे विनामूल्य वाटप करण्यात आले। शिबिरात मोठ्या संख्येने डॉक्टरांनी सहभाग नोंदवून सेवा दिली। महिला डॉक्टरांनीही उत्साहाने सहभाग घेत फुगडी खेळत भक्तिमय वातावरणात आपला आनंद व्यक्त केला। या संपूर्ण सोहळ्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे PI विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यामुळे पालखी सोहळा, भाविकांची गर्दी आणि आरोग्य शिबिराचे आयोजन अत्यंत सुरळीत व व्यवस्थित पार पडले। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी आगमनामुळे श्रीरामपूर शहराला एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा लाभली असून सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते। स्पीड न्यूज मराठीसाठी शोएब शहा। आज या ठिकाणी निवृत्ती महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरला जात आहे। त्या निमित्ताने आज या ठिकाणी शिवाजीराव पवार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, शिवाजीराव पवार फिजिओथेरपी या कॉलेजच्या संयुक्त सगळ्याच्या मदतीने आज सर्व भाविकांचे आरोग्याची सेवा, त्यांचे फिजिओथेरपी असेल, कोणाचे पायाचे जखमा झाले असतील, कोणी थंडीचा वास, सर्व प्रकारचे औषध मोफत व सर्व वारकऱ्यांची सेवा ही या संस्थेच्या वतीने, शिवा ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे। तरी मी सर्व भाविकांना शुभेच्छा देतो की त्यांची यात्रा सफल हो, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये व महाराष्ट्रावर सध्या पावसाने भरपूर कृपा केली आहे। असाच पाऊस बरसत राहो व देशाची व राज्याची भरभराटी हो, याशी मी आपल्याला सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।